पनवेल तालुका पोलिसांनी ऑनलाईन सट्टेबाजी आणि जुगार रॅकेटवर मोठी कारवाई करत 13 आरोपींना अटक केली असून त्यांच्याकडून सुमारे 2,71,630 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। ही कारवाई वाकडी येथील परिसरात करण्यात आली। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपींनी संगनमत करून भारतात प्रतिबंधित असलेल्या ऑनलाईन गेमिंग ॲप आणि वेबसाईटच्या माध्यमातून लोकांना सट्टेबाजीस प्रवृत्त केले। यासाठी विविध व्यक्तींच्या बँक खात्यांची माहिती, पासबुक, ATM कार्ड, मोबाईल क्रमांक तसेच इतर कागदपत्रांचा वापर करण्यात येत होता। आरोपी लोटस 365 नावाच्या ॲप आणि लिंकच्या माध्यमातून क्रिकेटसह विविध खेळांवर ऑनलाईन सट्टा खेळण्याची सुविधा पुरवत असल्याचा आरोप आहे। कारवाई दरम्यान पोलिसांनी आरोपींकडून 17 मोबाईल फोन, 6 लॅपटॉप, 4 लॅपटॉप चार्जर, 4 एक्सटेन्शन बोर्ड, 10 मोबाईल चार्जर, 1 वायफाय राउटर, पासबुक, चेकबुक, क्रेडिट आणि डेबिट कार्ड, सिम कार्ड, पासपोर्ट तसेच लेखनासाठी वापरल्या जाणाऱ्या डायऱ्या जप्त केल्या। जप्त मुद्देमालाची किंमत 2,71,630 इतकी आहे। या प्रकरणी आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता, महाराष्ट्र जुगार प्रतिबंध कायदा, माहिती तंत्रज्ञान कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे। ही कारवाई पोलीस निरीक्षक दीपाली पाटील, सायबर सेल, सहाय्यक पोलीस निरीक्षक अनुरुद्ध गिजे तसेच पनवेल शहर आणि पनवेल तालुका पोलिसांच्या पथकाने केली।